तर आपल्याला शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी शेंगा आपल्याला जास्त जाडही निवडायच्या नाही आहे व जास्त बारीकही निवडायच्या नाही. आपण बघू शकतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा शेंगा घ्यायच्या आहे, ज्या जास्त नरमही नसाव्यात व जास्त कडकही नसाव्यात. शेंगा या प्रकारे छान त्यांची छिलके काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व एका कढईत त्या शेंगा धुवून टाकून द्यायचे. त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आहे व हळद मीठ टाकून त्याला छान असं एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे थोडंसं नरम होऊ द्यायचं आहे. जास्त हे गाळ करायचं नाही, नाही तर शेंगा तुटून जातील. असं थोडंसं 10 मिनिटं त्याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे व ते छान शिजले तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे. खोबरं तुम्ही किस घ्यायचं नाही आहे, असंच खोबरं घ्यायचं आहे, कारण की किसमध्ये त्यातलं तेल काढून घेतलेलं असतं. अशा प्रकारे हे खोबरं घ्यायचं आहे, आपलं खायचं खोबरं. आणि त्यासाठी आपण एक कांदा घेऊ, लसूण आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे. कांदा मस्त कट करून घ्यायचा आहे. आपल्याला खोबरं छान असं काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे हे थोडे छान असे भाजून घ्यायचे आहे, फुटू लागेल तोपर्यंत ते शेंगदाणे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा असे तीळ घ्यायचे आहे. त्यात आपल्याला 1 छोटी इलायची घ्यायची आहे. इलायचीने त्याला छान असं भाजीला वास येते छान. आणि एक थोडंसं आपल्याला चिमूटभर सोप घ्यायचे आहे व 1 चमचा तीळ घ्यायचे आहे. तिळाने भाजीला दाटसरपणा येतो. अशा प्रकारे छान हे सगळं भाजून घ्यायचं आहे व हे कोरडा मसाला आपण पहिले मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपण कांद्याचा तो ओला मसाला नंतर काढून घेऊ. ह्या प्रकारे आपण हा कोरडा मसाला भाजलेला आहे तो मिक्सरला छान एकदा बारीक करून घेऊ. थोडं थंड होऊन तुम्ही मिक्सरला काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा लसूण व आलं छान परतून घ्यायचं आहे. कांदाही थोडासा लालसर व्हायला लागला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांदाही छान भाजून घ्यायचा आहे. मग त्यात थोडीशी कोथिंबीरही घालायची आहे. बघू शकता आता आपण हे कोरडं वाटण थंड झाल्यावर मस्त मिक्सरला बारीक करून घेऊ. अशा प्रकारे बघू शकता मी हे वाटण कशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता एका वाटीत काढून घेऊ. व आता आपण कांदा लसूण हा ओला मसाला हे मिक्सरला बारीक करून घेऊ. आता आपण कांदा लसूण आलं व कोथिंबीर घातलेली आहे. हे थोडंसं पाणी टाकून तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही पाणी घालायचं नाही. हे बघा हे आपलं ओलं वाटण आहे. बघा मी जास्त पाणी घातलेलं नाही, उगं थोडंसं पाणी घातलेलं आहे बारीक होण्यापुरतं. चला तर आपल्या शेंगा बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे. तोपर्यंत आपलं भाजणं होऊस तर हे वाटण भाजणं होऊस तर शेंगा बघा छान परतलेले आहे. एक थोडंसं असं नरम लागले की आपण हे गॅस बंद करून घ्यायचं आहे व शेंगा आपण एका दुसऱ्या याच्यात काढून घ्यायचे आहे. तोपर्यंत आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊ व त्यात आपलं हे ओलं वाटण त्यात आधी आपण घालून घेऊ व हे ओलं वाटण छान प्रकारे परतून घेऊ. अशा प्रकारे मस्त त्याला असं एक छान सर असं तेलाची परत यायला लागली वरती तोपर्यंत आपण असं छान भाजून छान परतून घ्यायचं आहे. व त्यात मग आपण लाल तिखट तुमच्या कांदा लसूण मसाला व तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर गरम मसाला घालू शकता, पण तुम्हाला आवश्यकता नाही तुम्ही लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालायचा, थोडीशी हळद घालायची. बघू शकता किती छान आता कलर आलेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं, आपण ते कोरडं वाटण तयार केलेलं आहे ते त्यात घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे व परत एकदा छान परतून घ्यायचं आहे. छान मस्त 2-3 मिनटं छान असं परतायला यायला लागतात. हे छान परतल्यावर आपण त्यात आपल्या शेंगाचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पूर्ण शेंगा एकदाच घालायच्या नाही, थोडंसं पाणी घालायचं आहे. तेही यासाठी की कढईला खाली मसाला चिटकू नये यासाठी. आणि मग आपण ते शेंगा हे छान मसाला परतू लागल्यावर तेलाचा तवंग येऊ लागल्यावर आपल्याला ते शेंगा त्यात घालून घ्यायचे आहे व थोडंसं थोड्या वेळा असं छान परतून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे छान एकदा परतून घेतलेलं शेंगा मग त्यात तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. हे बघा मी ते मिक्सरचं भांडं आहे ना, त्यातलं थोडंसं पाणी घालून त्यात टाकलेलं आहे. आणि मग तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल, जेवढं दाटसर भाजी हवी असेल तेवढ्या प्रकारे तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते, एकदा अवश्य ट्राय करा. चवीनुसार तुम्हाला मीठही घालून घ्यायचं आहे. आपण मिश्रणात पहिले थोडंसं मीठ घातलं होतं, मी सांगायचं विसरलेले आहे. आपण जे कोरडं वाटण केलं होतं त्यात थोडंसं मीठ घालून मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं. बघा अशा प्रकारे ही भाजी खूप छान लागते, अवश्य ट्राय करा एकदा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.